नमस्कार मित्रांनो, माझं नाव कुणाल. मी घेऊन आलो आहे रिसेंटली दिल्ली सरकारने एक नियम आणलेला आहे की 15 वर्षापेक्षा जुन्या वाहनांना पेट्रोल मिळणार नाही. तर त्याआधी मला सांगा की तुमचं वाहन 15 वर्षाहून अधिक जुनं आहे का? जर तुमचं उत्तर हो असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच अत्यंत महत्त्वाची आहे. दिल्ली सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे की 31 मार्च 2025 नंतर 15 वर्षाहून जुन्या वाहनांना पेट्रोल मिळणार नाही. आज आपण या निर्णयामागील कारण, त्याचा परिणाम आणि सरकारची योजना आणि तुमच्यासाठी असलेल्या पर्यायाबद्दल चर्चा करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. दिल्ली सरकारने हा निर्णय का घेतला? कारण दिल्लीतील वायू प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. जुन्या वाहनांमुळे जास्त धूर आणि घातक वायू उत्सर्जित होतात. त्यामुळे पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी 1 मार्च रोजी जाहीर केले की 31 मार्च नंतर दिल्लीतील पेट्रोल पंपावर 15 वर्षाहून जुन्या वाहनांना पेट्रोल मिळणार नाही. हा निर्णय नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल NGT आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार घेतला गेलेला आहे. दिल्ली सरकारच्या माहितीनुसार सुमारे 40 लाख वाहने 15 वर्षापेक्षा अधिक जुनी आहेत, जी अजून पण दिल्लीच्या रस्त्यांवर सर्रास सुरू आहे. ही वाहने रस्त्यावरून हटवली गेल्यास वायू प्रदूषणात मोठी घट होऊ शकते. यासाठी सरकार पेट्रोल पंपावर कठोर निरीक्षण आणि दंड आकारण्याची व्यवस्था करत आहे. तर चला तर पाहू की हा निर्णय कोणावर परिणाम करेल. तर हा निर्णय कोणावर परिणाम करेल, चला जाणून घेऊया. पहिला, जुन्या वाहनांच्या मालकांवर थेट परिणाम करतील. आता त्यांना इंधन मिळणार नाही, त्यामुळे त्यांना नवीन उपाय शोधावे लागणार. दुसरं की वाहतूक क्षेत्रावर परिणाम होईल. अनेक टॅक्सी, व्यावसायिक वाहने अजूनही जुनी आहेत, त्यामुळे त्यांना त्यांचा फटका बसेल. तिसरा, स्क्रॅपिंग उद्योगाला चालना मिळेल. जुन्या वाहनांना स्क्रॅप करून पुनर्वापराचा नवा मार्ग उपलब्ध होईल. चौथा, दिल्लीच्या वायू गुणवत्तेत सुधारणा होईल. सरकारचा उद्देश प्रदूषण कमी करणे आहे आणि हा निर्णय त्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकतो. तर आता प्रश्न पडतो की या निर्णयावर पर्याय कोणते? तर पहिला पर्याय म्हणून जुनी गाडी स्क्रॅप करा. सरकारच्या स्क्रॅप पॉलिसीनुसार जुन्या वाहनांच्या बदलत्या सवलती मिळू शकतात. दुसरं, नवीन गाडी खरेदी करा. अनेक कंपन्या एक्सचेंज ऑफर देत आहे, म्हणजे तुमची जुनी गाडी त्यांना देऊन तुम्हाला त्या बदल्यात नवीन गाडी मिळू शकतो, ते पण कमी डाऊन पेमेंट्समध्ये. तिसरं, इलेक्ट्रॉनिक वाहन घ्या. दिल्ली सरकारकडून EV वाहनांसाठी अनुदान दिले जात आहे. चौथं, CNGमध्ये कन्वर्ट करा. काही वाहनांसाठी CNG हा चांगला पर्याय ठरू शकतो. पाचवा की सार्वजनिक वाहतूक वापरा. आता मेट्रो, बस आणि अन्य पर्यायाचा तुम्ही जर लाभ घेतला तर याचा फायदा नक्कीच आपल्या सरकारला सुद्धा होतील. म्हणून सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला पाहिजे. आता या निर्णयावर लोक काय म्हणतील, तर काही क्लिप्स मी तुम्हाला दाखवतो. आधी ते क्लिप बघा. देखो, जहाँ पर अगर कोई एम्बुलेंस है, ये चीज़ें कम हो जाएंगी तो एम्बुलेंस भी टाइम से हॉस्पिटल पहुंचेगी, पोल्यूशन कम होगा, पर्यावरण के अंदर कितना फायदा होगा. इसलिए हमारे लिए तो ये अच्छी चीज़ करी जो सरकार ने ये नियम उठाया है. फील्ड में सरकार का ये बहुत अच्छा फैसला है कि अब 15 साल के ऊपर की जो गाड़ियां हैं उनको पेट्रोल ना देने का. और सोबतच सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया आहेत. काही लोक या निर्णयाचे स्वागत पण करत आहेत, तर काही यांना सामान्य जनतेला अडचणसुद्धा वाटत आहे. हा निर्णय प्रत्यक्षात आणणे सरकारसाठी एक मोठं आव्हान ठरू शकेल. तर पेट्रोल पंप जुन्या वाहनांना इंधन न देण्यासाठी काय पद्धत वापरणार हे पाहणे महत्त्वाचं असेल. तर मित्रांनो, हा निर्णय तुम्हाला लागू पडतो का? कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की कळवा. काय विचार आहे? सरकारने जो नियम आणलेला आहे हे तुमच्यासाठी किंवा तुम्ही काय विचार करतात
आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि हो, अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सुरक्षित राहा आणि जागरूक राहा. धन्यवाद.